नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। जाहिरातीबद्दल आपण सविस्तर माहिती आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि या जाहिरातीची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर जाहिरात पुन्हा एकदा वाचू शकता। आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा हा पीडीएफ मी तुम्हाला देऊन देईन। त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही हा सदर पीडीएफ वाचू शकता, पण त्याची लिंक जी आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर पहा, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसतच असेल, महाराष्ट्र शासन आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये राज्यस्तरीय संवर्गातील पदे खाली या ठिकाणी पदांचा तपशील आणि एकूण भरावयाची पदे संख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या जाहिरातीत सविस्तर असं काय म्हटलंय पहा, राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघु लेखक, निम्न श्रेणी लघु टंकलेखक, जवान, जवानी वाहन चालक व चपराशी या संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पद्धतीने केंद्रीयरित्या अर्ज मागविण्यात येत आहेत। आणि आता या जाहिरातीमध्ये डिटेल काय दिलेली आहे माहिती ती पाहणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, म्हणजे तुम्हाला सर्व मुद्दे या ठिकाणी क्लिअर होतील। तर पहा, या ठिकाणी लघु लेखक निम्न श्रेणीसाठी एकूण 5 जागा आहेत, लघु टंकलेखक साठी 18 जागा आहेत, जवान राज्य उत्पादन शुल्क यासाठी 568 जागा आहेत, जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क यासाठी 73 जागा आहेत आणि जिल्हास्तरीय संवर्गातील पदे पदनाम चपराशी यासाठी उपलब्ध एकूण भरावयाची पदसंख्या 53 आहे। परीक्षेचा कालावधी 5 जानेवारी 2024 ते 17 जानेवारी 2024 या दरम्यान असेल। तथापि परीक्षेचा दिनांक कालावधी यामध्ये बदल करण्याचा अधिकार अबाधित ठेवण्यात आलेला आहे। तर तुमची परीक्षा ही त्यांनी तारीख देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे, 5 जानेवारी 2024 ते 17 जानेवारी 2024 या दरम्यान असेल असं सांगितलेलं आहे। तर पहा, ही जी जाहिरात आहे ती नवीन सुधारित जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि या ठिकाणी सविस्तर कॅटेगरी वाईज पदांचं विवरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता या पदांसाठी काय शैक्षणिक पात्रता असणार आहे त्याबद्दल माहिती पाहूया। लघु लेखक निम्न श्रेणी यासाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी पास जर तुम्ही असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। त्यासोबतच लघु लेखनाची गती म्हणजे स्टेनो तर तुमच्याकडे 100 शब्द प्रति मिनिट सर्टिफिकेट असेल। त्यासोबतच मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र जर असेल तुम्ही या पदासाठी लघु लेखक निम्न श्रेणी या पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर लघु टंकलेखक या पदासाठी माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि लघु लेखनाची गती 80 शब्द प्रति मिनिट। लघु लेखक निम्न श्रेणीसाठी 100 शब्द प्रति मिनिट आहे, लघु टंकलेखक साठी 80 शब्द प्रति मिनिट आहे मित्रांनो। आणि मराठी टंकलेखन 30 म्हणजे मराठी टायपिंग 30 किंवा इंग्रजी टायपिंग 40 जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही लघु टंकलेखक या पदासाठी अर्ज करू शकता। जवान राज्य उत्पादन शुल्क या पदासाठी फक्त 10वी पास जर तुम्ही असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क यासाठी इयत्ता 7वी उत्तीर्ण आणि वाहन चालवण्याचा परवाना किमान हलके 4 चाकी वाहन म्हणजेच तुमचं 4 व्हीलर लायसन तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। चपराशीसाठी फक्त 10वी पास मागितलेला आहे। आता याच्यामध्ये वयोमर्यादा काय सांगितली ती पहा, लघु लेखक निम्न श्रेणी या पदासाठी किमान 18 वर्ष आणि कमाल अमागासवर्गीयांसाठी 40 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 45 वर्ष। लघु टंकलेखक यासाठी 18 वर्ष, अमागासवर्गीयांसाठी 40 वर्ष, मागासवर्गीयांसाठी 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा। त्यानंतर जवानसाठी 18 वर्ष किमान, कमाल अमागासवर्गीयांसाठी 40 आणि मागासवर्गीयांसाठी 45 आणि बाकी जी उर्वरित पदे आहेत त्यासाठी सुद्धा सेम वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता ही जी काही पदे झाली यासाठी आपण लागणारी शैक्षणिक पात्रता सुद्धा पाहिली आणि काही पदांसाठी शारीरिक पात्रता देखील लागणार आहे। ती पदे कोणती आहेत त्याची देखील आपण माहिती घेऊया। तर शारीरिक पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे, जवान राज्य उत्पादन शुल्क व जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शारीरिक पात्रता धारण करणे आवश्यक आहे। तर पहा, पुरुष उमेदवारांसाठी उंची किमान 165 सेंटीमीटर अनवाणी आणि अनवाणी म्हणजे बिना चप्पल किंवा बूट तुमच्या पायामध्ये असू नये। त्यासोबतच तुमची छाती जी आहे न फुगवता 79 सेंटीमीटर किमान व फुगवून छातीतील किमान प्रसरण 5 सेंटीमीटर आवश्यक आहे। त्यानंतर वजन पुरुषांसाठी लागू नाही। त्यानंतर महिलांसाठी उंची या ठिकाणी देण्यात आलेली आहे, किमान 160 सेंटीमीटर अनवाणी, छाती लागू नाही आणि वजन 50 किलोग्राम कमीत कमी असणं गरजेचं आहे। संबंधित संवर्गातील नियुक्तीकरिता शिफारस पत्र उमेदवारांची शारीरिक
शारीरिक मोजमापे नियुक्ती करण्यापूर्वी विभागामार्फत सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासून घेण्यात येतील. विहित शारीरिक पात्रता नसल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी अपात्र ठरेल, अशी स्पष्ट या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. जर तुमची ही शारीरिक पात्रता असेल तर तुम्ही जवान राज्य उत्पादन शुल्क व जवान वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या पदासाठी अर्ज करू शकता. आता ही जी परमनंट भरती निघालेली आहे जवान राज्य उत्पादन शुल्क या विभागामध्ये वेतन श्रेणी काय देण्यात आलेली आहे. लघुलेखक या पदासाठी S15 41,800 ते 1,32,300 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते सर्वच पदांसाठी लागू आहेत. आणि लघु टंकलेखक साठी S8 25,500 ते 81,100, जवानसाठी S7 21,700 ते 69,100, जवान वाहन चालक यासाठी 21,700 ते 69,100, चपराशीसाठी S1 15,000 ते 47,600 अशी वेतन श्रेणी असणार आहे. आता यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे मित्रांनो, तर त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे stateexcise.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला जाऊन अर्ज करायचा आहे. आणि अर्ज करण्याचा जो कालावधी आहे 17 नोव्हेंबर 2023 ते 1 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज करण्याची वेळ असणार आहे. आणि ही जी भरती आहे मित्रांनो ही TCS मार्फत भरती घेतली जात आहे. यासाठी आता तुम्हाला फीस किती असणार आहे त्याची पण माहिती घेऊया आपण. लघुलेखक निम्न श्रेणी गट क संवर्गातील या पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी 900 रुपये फीस असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 810 रुपये फीस असणार आहे. लघु टंकलेखक गट क संवर्गातील पदासाठी 900 रुपये, राखीव प्रवर्गासाठी 810 रुपये. जवान गट क साठी 735 रुपये खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी 660 रुपये. जवान वाहन चालक गट क संवर्गातील या पदासाठी 800 रुपये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि 720 रुपये राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी. चपरासी गट ड साठी 800 रुपये खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी आणि 720 रुपये राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस आकारली जाणार आहे. उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील. परीक्षा शुल्क हा नॉन रिफंडेबल असेल. अर्ज भरताना एखादा तांत्रिक मुद्दा उपस्थित झाल्यास किंवा तशी परिस्थिती उद्भवल्यास उमेदवारांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजेच TCS चा मोबाईल क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे, त्यावर संपर्क साधायचा आहे. परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वी न झाल्यास परीक्षा शुल्क भरण्याची कारवाई प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने विहित दिनांक किंवा विहित वेळेपूर्वीच करणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणास्तव व्यवहार अयशस्वी ठरल्यास या संदर्भातील तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करू न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित भरती प्रक्रियेकरिता विचार केला जाणार नाही, अशी स्पष्ट या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. पहा आता यासाठी परीक्षेचा पॅटर्न कशा प्रकारचा असणार आहे त्याची देखील या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. जवान राज्य उत्पादन शुल्क लेखी परीक्षा 120 गुणांची आणि शारीरिक चाचणी मैदानी परीक्षा 80 गुणांची अशी एकूण 200 गुणांची परीक्षा असणार आहे. त्यासोबतच जवान वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क यासाठी लेखी परीक्षा 120 गुणांची, शारीरिक चाचणी मैदानी परीक्षा 80 गुणांची अशी एकूण 200 गुणांची चाचणी असणार आहे. त्यासोबतच विशेष प्रावीण्य अर्हता करी यासाठी क्वालिफाईंग चाचणी असणार आहे. हलकी मोटार वाहन चालवणे, जड मोटार वाहन चालवणे. सदर चाचणी फक्त जवान वाहन चालक या पदांच्या उमेदवारांची घेण्यात येईल. त्यानंतर चपराशीसाठी लेखी परीक्षा 200 गुणांचीच असणार आहे. त्यासाठी कुठल्याही प्रकारची शारीरिक चाचणी मैदानी परीक्षा असणार नाही. लघुलेखक निम्न श्रेणी लघु टंकलेखक यासाठी लेखी परीक्षा असणार आहे 120 गुणांची आणि लघुलेखन कौशल्य व्यावसायिक चाचणी 80 गुणांची असणार आहे. अशी एकूण 200 गुणांची परीक्षा असणार आहे. त्यानंतर शारीरिक पात्रता व पडताळणी व मैदानी चाचणी जवान व जवान वाहन चालक या पदांचे शारीरिक पात्रता निकष पूर्ण केलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी संबंधित जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा निवड समिती मार्फत खालील प्रमाणे घेण्यात येईल. आता पुरुष उमेदवारांसाठी मैदानीचा प्रकार 1.5 किलोमीटर धावणे 30 गुण, 100 मीटर धावणे 30 गुण आणि गोळाफेक 20 गुण अशी एकूण 80 गुणांची चाचणी असणार आहे. महिला उमेदवारांसाठी मैदानी चाचणीचा प्रकार 1 किलोमीटर धावणे 30 गुण, 100 मीटर धावणे 30 गुण आणि गोळाफेक 20 गुण अशी एकूण 80 गुणांची चाचणी असणार आहे. लेखी परीक्षेकरिता नकारात्मक गुणदान प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येईल. म्हणजे याला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे मित्रांनो लेखी परीक्षेकरिता. त्यानंतर मित्रांनो अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप या ठिकाणी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारची ही राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र स्टेट एक्साइज डिपार्टमेंट मध्ये 717 जागांसाठी भरती निघालेली आहे. याबाबत जाहिरातीमध्ये असणारे सविस्तर मुद्दे महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी जाणून घेतलेच आहेत. जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये विचारा, त्या शंकेचं निरसन 100% तुमचं केलं जाईल. आणि जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.